आज भारतीय जनता पक्षाकरता आनंदाचा दिवस आहे की भारताचे माजी क्रिकेटपटू आणि अत्यंत सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा मोठा प्रभाव आहे असे केदार जाधव यांनी आपल्या लाखो चाहत्याच्या समवेत भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश केला आहे। मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। अतुलबाबा भोसलेंच्या नेतृत्वामध्ये माननीय शंकरराव चांदे अप्पा, माननीय प्रशांत चांदे, सतीश चांदे, धनाई देसाई आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काँग्रेस पक्षातनं जरा पृथ्वीराज चव्हाणजींना सोडून ते काँग्रेस पक्षातले पृथ्वीराज चव्हाणच्या सर्व गटातले कार्यकर्ते, हजारो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी वसमत विधानसभा, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातले जवळपास खरं तर या ठिकाणी अनेक कार्यकर्ते, आता लता जाधवताई आहेत, मोठ्या प्रमाणात आमच्या महिला नेत्या आहेत, या ठिकाणी माजी नगराध्यक्ष वसमतचे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश केला आहे। सांगलीमध्ये या ठिकाणी संदीप गिड्डे यांच्या पुढाकाराने सांगलीतनं मनसेचे, काँग्रेसचे, उबाठाचे मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले आहे। त्याची यादी आम्ही प्रेसला देतो आहे। खरं तर या ठिकाणी जाधवजींनी सांगितलं आणि आपण सर्व आमच्याही चर्चा केली। या चर्चेमध्ये एकच भावना होती की भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताना की मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला। या संकल्पाला साथ देण्याकरता केदार जाधवजी असतील, आपले वसमतचे नगराध्यक्ष असतील, आपले हिंगोली जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सर्वच कार्यकर्ते आणि एक मात्र आवर्जून या ठिकाणी सर्वांनी चर्चा केली। उबाठामधले जे कार्यकर्ते आज भाजपमध्ये आले आहेत त्यांनी सांगितलं की वक्फ जे बिल, संशोधन बिल केंद्र सरकारने माननीय प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामध्ये जो वक्फ सुधारणा विधेयक मंजूर झाला, कायदा मंजूर झाला, उद्धव ठाकरेंनी या कायद्याचा विरोध केला। जो कायदा फार आवश्यक होता देशामध्ये, म्हणजे हिंदुत्वाचा विसर उद्धव ठाकरेंना पडला म्हणून आम्ही आता बूथवरचे आणि गावागावातले कार्यकर्ते उद्धव ठाकरेंना सोडतोय। काँग्रेसने तर विचारसरणी छोडली आहे। एका मताच्या लागून चालण्याकरता काँग्रेस पार्टी आपले सारे विचार सोडून त्या ठिकाणी या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान असेल, महाराष्ट्राचा विचाराचा अपमान असेल, काँग्रेस पार्टी नेहमीच करत राहिली आहे। आणि म्हणून या ठिकाणी माननीय अशोकरावच्या अध्यक्षतेखाली अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये पक्षप्रवेश केला। कल्याणपासून तर नागपूरपर्यंत काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आज भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। यादी मोठी आहे। सोबतच अतुलबाबा देशकर यांचं मी अभिनंदन करतो की एक कर्तव्यदक्ष आमदार, आता महाराष्ट्राच्या विधानमंडळात 288 आमदाराचं सर्वेक्षण जर केलं आपण ते करणार आहोत पुढच्या काळात। भारतीय जनता पार्टीचे आमचे 132 आमदार आहेत, त्यांचे आम्ही सर्वेक्षण करणार आहोत। पण मला जे आज वाटतं, मी 22 वर्ष झाले विधानमंडळात आहे, पण विधानमंडळात आल्यापासून ज्या दिवशीपासून अतुलबाबा आले त्या दिवशीपासून विकासाचा धडाका आणि माझा विश्वास आहे की पृथ्वीराज चव्हाणजींनी मागच्या 20 वर्षात जेवढं काम केलं नाही तेवढे 5 वर्षामध्ये अतुलबाबा भोसले करतील। मी सुद्धा पहिल्या टर्मला एवढे काम करू शकलो नाही, तेवढे कामाचा धडाका अतुलबाबांनी लावला आहे। आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये पृथ्वीराज चव्हाणजीला सोडून पंचायत समिती सभापती आले आहेत, उपसभापती आले आहेत, मोठ्या प्रमाणावर लिस्ट आपल्याकडे आहे। खरं तर हा
एक छोटा पक्षप्रवेश आहे इथे, पण मोठे पक्षप्रवेश आता आपापल्या भागात होणार आहे. माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी सांगितलं की परभणीमध्ये आता त्यांनी अनेक नेत्यांशी बोलले आहे. हिंगोलीमध्ये त्यांनी ठरवलं आहे अशोकराव चव्हाणांनी की मोठे पक्षप्रवेश म्हणजे सर्वसाधारण बूथवरचा आणि तालुक्यावरचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी वसमतमधले, हिंगोलीमधले, परभणीमधले येणार आहेत. इकडे अतुलबाबा भोसलेंनी तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भाजपमध्ये करणार आहेत. अतुल सावेजी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहे. आमच्या या ठिकाणी कार्याध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रत्येक मंगळवारी पक्षप्रवेश या ठिकाणी घेण्याचा एक त्या ठिकाणी धडाकाच लावला आहे. पण खरं तर हे जे काँग्रेस आणि शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट आहे हे विकासाला एक मोठा त्या ठिकाणी बाधा आहे महाराष्ट्राच्या विकासाला, आणि विकसित महाराष्ट्र देवेंद्रजी करताय म्हणून या ठिकाणी विश्वास जनतेचा वाढला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही बघितलं की भाजपा महायुतीला 3,17,00,000 मतं मिळाले आणि काँग्रेस महाविकास आघाडीला 2,17,00,000 मतं मिळाली, 1 कोटी मत जास्त मिळाले. आणि म्हणून आज भाजपाची सदस्य संख्या रवी चव्हाणजी आणि आपण सर्वांनी बूथपर्यंतच्या कार्यकर्त्यांनी 1,51,00,000 मेंबर्स भाजपाचे आज झाले. आणि तुम्हाला माझी विनंती आहे, इथनं गेल्यावर तुमच्या संपर्कात जे जे पदाधिकारी कार्यकर्ते भाजपमध्ये आले आहे सर्वांनी उद्यापासून एक सदस्यता अभियान करावं. अतुल भोसलेजी, अशोकरावजी, आणि या अभियानातनं सर्वांनी आपली नोंदणी करून घ्यावी. माझी विनंती आहे, आपण सर्वांनी विचार केला तर उद्या 1,00,000 नवीन मेंबरशिप होऊ शकतं आणि आपण सर्वांनी सक्रिय सदस्यता ग्रहण करावी. ऍक्टिव्ह मेंबरशिप आपण ग्रहण करावी. ऍक्टिव्ह मेंबरशिप ₹100 पक्षाचा देऊन, देणगी देऊन आणि 50 सदस्य करून तुम्ही ऍक्टिव्ह मेंबरशिप करता येईल. 1,00,000 ऍक्टिव्ह मेंबर महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत का रवी चव्हाणजींनी आढावा घेतला. मला असं वाटतं ही भाजपाचा जो जनाधार वाढतो आहे, भाजपाचा हा जो आलेख वाढतो आहे, तर मोदींच्या नेतृत्वातला भारत, 2047चा विकसित भारत, जगातला सर्वोत्तम भारत, जगातला सर्वोत्तम देश आणि देशातलं सर्वोत्तम राज्य म्हणजे महाराष्ट्र, हे मजबूत करण्याकरता आपण सर्व या ठिकाणी भाजपमध्ये आलेले आहेत. आणि आज केदार जाधव सारखे एक चांगला कार्यकर्ता जो समाजामध्ये, स्पोर्ट्समध्ये, क्रिकेटमध्ये ज्यांनी आपलं नावलौकिक केलं, असा एक कार्यकर्ता म्हणतो आहे की मी देवेंद्रजी आणि मोदींच्या नेतृत्वातल्या विकसित भारताकरता, महाराष्ट्राकरता मी भाजपमध्ये आलो आहे. खरं तर लाखो फॉलोअर्स केदारचे आहेत आणि त्यामुळं हाचा पक्षप्रवेश महत्त्वाचा आहे. मी या ठिकाणी माननीय अशोकराव चव्हाणजी, माननीय अतुल भोसलेजी, माननीय आपले समाधान अवताळेजी, या सर्व नेत्यांचं, ज्यांनी पक्षाकरता संदीप गिड्डेजी, या सर्वांनी आज पक्ष मजबूत करण्याकरता पुढाकार घेतला. समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता मी पक्षामध्ये आलो आहे, ही जी विचारधारा स्वीकारली त्याकरता मी सर्वांचे आभार मानतो. आमचे रवी चव्हाणजी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे, त्यांच्या नेतृत्वामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टी पुढे मजबूत होणार आहे. ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत, त्यांचेही अभिनंदन करतो. आणि आपल्या सर्वांना विनंती करतो, इथनं गेल्यावर विकसित महाराष्ट्राकरता आणि महाराष्ट्राला मजबूत करण्याकरता बूथ लेवलला, गावगावात जाऊन, घरोघरी जाऊन आपण एक मोठं परिवर्तन या महाराष्ट्रात करावं. पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राला मजबूत करणारं सरकार आणि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीमध्ये आपल्या महायुतीचे सर्व नगराध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व महापौर, आपल्या महायुतीचे सर्व जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आपल्या महायुतीचे सर्व पंचायत समिती मेंबर आणि 27,000 ग्रामपंचायतचे सरपंच आपलेच यावे, याकरता सर्वांनी कामाला लागावं अशी विनंती मी आपल्याला करतो.